अक्षय प्रत्येकदा स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, कर्जमुक्ती योजनेच्या ज्या काही याद्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि जसं की पहिल्या दिवशी फक्त 553 शेतकऱ्यांची यादी जी आहे ती आली होती आणि काल आणि आज बऱ्यापैकी जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या याद्या ज्या आहेत ते हळूहळू येत आहेत. आता पहिली यादी झाली, दुसरी यादी झाली, अशा प्रकारे जे टप्प्याटप्प्याने याद्या जी आहेत ते येत राहतील. यामध्ये या याद्या येत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत की काही शेतकऱ्यांची नावे आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी आपण बोलूया की ती यादी कुठं बघायची, नाव आहे का नाही. त्यानंतर जर नाव असेल तर KYC काय करायचे, त्याच्यानंतर कागदपत्र काय काय लागतात आणि संपूर्ण प्रोसेस KYC कुठं करायचे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहित आहे की याद्या पडायचं जे आहे ते सुरू झालेलं आहे. आता एक काही यादीची लिस्ट जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे याद्या ज्या आहेत त्या आपले सरकार, लक्ष द्या शेतकऱ्यांनो, आपले सरकार हे CSC सेंटरवाल्याचं पोर्टल असतं. यामध्ये फक्त CSC सेंटरवाल्यांनाच ॲक्सेस असतो. आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना त्यामध्ये लॉग इन करता येत नाही आणि तशा प्रकारच्या कुठलीही वेबसाईट किंवा लिंकवरतून या याद्या डाउनलोड करता येत नाहीत. ऑफिशियली जे आहे ते आपण फक्त आपले सरकार या पोर्टलमध्ये लॉग इन वरती गेल्यानंतरच अहिल्याबाई कर्जमुक्ती योजना 2026 एक ऑप्शन आहे आणि त्यामध्येच जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय ही याद्या ज्या आहेत त्या आपल्याला तिथं मिळतात आहे. जर तुमच्या गावामध्ये CSC सेंटर असेल तर तिथं तुम्हाला ती यादी जी आहे ती मिळून जाईल. आता सगळ्यात पहिल्यांदा असं पाहूया की यादी नेमकं काय काय आहे या यादीमध्ये आणि आपल्याला काय सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारची यादी आहे. ही यादी जी आहे ती धाराशिव तालुका भूम आणि तांबेवड्या गावातली आहे. यादी क्रमांक 2 आहे. यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक, जो की प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक असतो, जो की आपण गेल्या वेळेस सुद्धा KYC करताना किंवा PM किसान या योजनेची KYC करताना सुद्धा आपण बघितला होता. त्यानंतर शेतकऱ्याचं नाव आहे, त्यानंतर शेतकऱ्याचा आधार क्रमांक आहे आणि शेतकऱ्याने ज्या बँकेमधून लोन घेतलेलं आहे त्या बँकेचं नाव, त्याची शाखा, त्याचं कर्ज खाते क्रमांक, किती रक्कम जी आहे ते थकबाकी आहे आणि त्या शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक. अशा प्रकारे याद्या ज्या आहेत ते प्रसिद्ध झालेल्या आहेत. तुमच्या गावामध्ये CSC सेंटर असेल तर आपण तिथं जाऊन आपल्या गावाच्या यादीमध्ये तुमचं नाव पाहू शकता. तर आता प्रत्येक शेतकऱ्याचं नाव जे आहे ते या यादीमध्ये आलंय का, तर नाही. यासाठी काही अटी आहेत. जसं की कर्जमाफीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या 2 लाखापर्यंतची जी काही थकीत पीक कर्जाची माफी जी आहे ती झालेली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले पात्र आणि अल्पमुदत पीक कर्ज यामध्ये विचारात घेतलेले आहे. त्यानंतर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 याच्या दरम्यान घेतलेल्या पीक कर्जांचा जो आहे तो समावेश आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत जे आहे प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद जी आहे ती या योजनेमध्ये केलेली आहे. आता या योजनेनुसार सध्या सुरू काय आहे, याद्या आलेल्या आहेत. याद्या आपण चेक करू शकता. आपला WhatsApp ग्रुप आहे. यामध्ये सुद्धा काही याद्या माझ्याकडे अवेलेबल झाल्या की मी तिथं फॉरवर्ड करत असतो. WhatsAppची ग्रुपची लिंक खाली आपण दिलेली आहे. तिथं आपण लिंकमध्ये जॉईन करू शकता. सगळ्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या याद्या ज्या आहेत जसे येतील त्याप्रमाणे आपण WhatsApp ग्रुपवरती शेअर करतोय. यामध्ये आता सरकारकडून पहिल्यांदा काय होणार आहे की तुमचं आधार प्रमाणीकरण केलं जाणार आहे. यामध्ये KYC जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस जी आहे ती होणार आहे. तुमच्या आधार पडताळणीमध्ये जर काही अडचण आल्यामुळे जर काही शेतकरी वंचित राहू नये, यामुळे शेतकऱ्यांसाठी काही सरकारने अतिरिक्त योजना केलेल्या आहेत. त्या बाबतीत सुद्धा आपण लवकरच करू आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की आपल्या CSC सेंटरवरती, जवळच्या CSC सेंटरवरती जायचे आणि जाताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड, कर्ज खात्याचं आणि बचत खात्याचं पासबुक हे सोबत न्यायचं आहे. आणि तुमच्या बघू शकता इथं अशा प्रकारे एक विशिष्ट क्रमांक जो आहे तो तुम्हाला देण्यात आलेला आहे. तो विशिष्ट क्रमांक सुद्धा जो आहे तो KYC करताना तुमच्या जवळ असावा. तर मित्रांनो, त्यानंतर CSC सेंटरवाले तुमच्या विशिष्ट क्रमांकावरून किंवा आधार कार्डवरून आपली KYC जी आहे ते करून घेणार आहेत. आणि KYC झाल्यानंतर जी आहे ती तुमच्या जी काही पुढील प्रोसेस आहे कर्जमाफीची, की ज्यामध्ये तुमची पात्र रक्कम जी आहे ती तुमच्या कर्ज खाते क्रमांक यावरती डिपॉझिट केली जाऊ शकते किंवा शेतकरी व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच पुढचा टप्पा जो आहे तो सुरू होऊ शकतो. यामध्ये तुमचं एक
आधार प्रमाणपत्र म्हणजेच की आधार प्रमाणीकरण होऊन अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट असतं की या अटी आणि शर्ती मला मान्य आहेत, या योजनेमध्ये मी पात्र आहेत. अशा प्रकारचे एक हमी पत्र प्रकारे जी आहे ती ही ई-के-वाय-सी होते आणि यामध्ये तुम्ही ई-के-वाय-सी करून जो आहे तो या योजनेमध्ये सहभागी होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. त्यामुळे आपल्याला कुठंही जायची गरज नाही. याद्या कुठं पाहायच्यात हे तुम्हाला सांगितलं, ई-के-वाय-सी कुठे करायची हेही सांगितलंय, कागदपत्रे कुठं लागतात हेही सांगितलंय. आता ई-के-वाय-सी कशी करायची यावरती बरेच व्हिडिओ आपल्याला YouTubeवर बघायला मिळतील, पण शेतकऱ्यांना याचा काही फायदा नाही. स्वतः कुणीही ई-के-वाय-सी करू शकत नाही. तुम्हाला फक्त महत्त्वाच्या गोष्टी हे आहेत की यादीमध्ये आपलं नाव आहे का? जर यादीमध्ये नाव असेल तर आपल्या जे काही के-वाय-सी करायचं ते जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन आपली माहिती तिथं सोबत घेऊन जायची. यामध्ये आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक आणि तुमच्या यादीमध्ये असलेला जो काही विशिष्ट क्रमांक आहे तो तिथं घेऊन जायचा आहे. आणि CSC सेंटर तुमच्याकडून जो काही CSC सेंटर चालक आहे तो ई-के-वाय-सी करून घेईल. अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. त्यामुळं ई-के-वाय-सी कशी करायची, कुठं यामध्ये तुम्ही भानगडीत न पडता ही दिलेली माहिती पहा आणि ही माहिती घेऊन आपली जी काही ई-के-वाय-सी आहे ते करून घ्या. तसेच राहिलेले शेतकऱ्यांच्या याद्या ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने येत आहेत. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका की मी पात्र असून पण यादीमध्ये नाव आलेलं नाही. पुढच्या टप्प्यामध्ये तुमचं नाव येऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे थोडक्यात माहिती होती. या व्हिडिओमधून तुमचे सगळे प्रश्न सुटले असतील असं आशा करतो आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. तिथं सुद्धा तुमच्या बाकीच्या प्रश्नाचे उत्तर जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबरपर्यंत शेअर करा आणि आपल्या स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.